नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोऱ्या न्याय मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण थोडंसं जाणून घेऊया. सगळे हे आपल्यासोबत हे वकील थांबलेले आहेत. ते तरुण पिढी आहे. तर ह्या तरुण पिढी आजच्या तरुण पिढीला बाबासाहेबांचे विचार कोणते त्यांनी रुजवले पाहिजे थोडक्यात सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामुख्याने तर आपण भरपूर विचार आपण बघतो, पण प्रामुख्याने मी सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवली आणि त्यांचे जे गुरु होते महात्मा फुले यांनी देखील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतरच या देशामध्ये क्रांतीचं एक वारं निर्माण झालं. म्हणून तरुण वर्गाला मी तर सर्वप्रथम हेच सांगेल की आपण उच्च शिक्षित झालं पाहिजे. आता आपण इथं बघत असाल की बहुतांश सर्वच जण इथे वकील आहेत. उच्च शिक्षित झाल्यामुळेच आपली आर्थिक, सामाजिक, बौद्धिक प्रगती होते. याचे उदाहरण आम्ही सर्व लोक आहोत हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो. बरं, आपल्यासोबत वकील साहेब आहेत. थोडं काय सांगाल आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त? समाजामध्ये जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी फार उच्च कोटीचे विचार मांडून ठेवले आहे. संविधान लिहिलं आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या जोरावर एक आदर्श आपल्या समोर मांडलेला आहे. त्या आदर्श जर आपण बघितला तर त्या अनुषंगाने आपल्याला एक महिला आमच्यासमोर उभी आहे. आज जर बाबासाहेबांचा अधिकार दिला असता तर आज या महिला सक्षमीकरण या ठिकाणी सक्षम उभ्या राहिल्या नसत्या. तर माझं हे सांगणं आहे की सर्व समाजाने एकच ध्येय ठेवलं पाहिजे की बाबासाहेब नुसतं मूर्तीतून तर ते मनातून आचरणात आणले पाहिजे आणि त्यांचे सर्व विचार हे आपण फक्त मांडले नाही पाहिजे तर स्वतः सुद्धा आचरणात आणले पाहिजे असं मला सांगू इच्छितो. ठीक आहे, आत्ता त्यांनी सांगितलेलेच आहेत. आपल्यासोबत मॅडम पण आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, असे त्यांनी संघर्ष करा असं बाबांचं वाक्यच आहे. असं तुम्हाला वाटतं का आता हे सगळं ते असे तसं पद्धतीने झालेलं आहे? प्रश्न हा खूप चांगला आहे, परंतु मला थोडेसे जे आता हे मागे जे अंधश्रद्धा वर आधारित हे मागे नाशिक येथे झालेले ते खरात प्रकरण जर बघितलं आणि एक सत्ता मिळवण्यासाठी ह्या पक्षात त्या पक्षामध्ये जाणारे लोक जर बघितले तर थोडं मनात अशी शंकेची पाल चुकते. असं वाटतं की परिवर्तनाची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी जे हिंदू बिल कोड कायदा मंजूर झाला नव्हता त्यासाठी अक्षरशः पदाचा त्याग केलेला होता आणि आजची पिढी म्हणजे आपल्याला पद मिळण्यासाठी ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात, त्यामुळे थोडंसं असं वाटतं की परिवर्तन व्हायला पाहिजे आणि लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. मग आताच त्यांनी मॅडमने सांगितलेलं आहे जनजागृती कशी झाली पाहिजे आणि अजूनही त्यांनी थोडा बहुत सुधारणा झाली पाहिजे त्यांनी आता सांगितले आहेत. आपल्यासोबत दुसऱ्या पण मॅडम आहेत. मॅडम, आजच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही थोडं काय सांगा? सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना, सर्व वकील बांधव भगिनींच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि आपण जो प्रश्न विचारला तर माझ्या मते जर कधी दोघं महामानवांचे जर विचार बघितले तर ते शिक्षणावर केंद्रित होता. सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर संघटित होऊन तुम्ही तुमच्या विचारांना जागृती देऊ शकता. त्याच्यामुळे फक्त मी म्हणत नाही की आपला आनंद साजरा करू नका, DJ वगैरे ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नये ना. काही पुस्तकांमधले जे विचार आहे ते जर कधी पिढीमध्ये रुजवले गेले तर खूप उत्तम होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हे सगळे विचार आत्मसात करा, पुस्तकं वाचा आणि पुस्तकांमधले विचार आपल्या जीवनात आणा. फक्त एका मुंगीच्या मागे जाणाऱ्या 1000 मुंग्या बनवू नका, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा, एवढंच माझं म्हणणं आहे. पण सर्व वकील सगळे हे वकील आहेत आपल्या पाठीमागे थांबलेले. आपल्यासोबत अभयदादा वकील आहेत. आता दादांचं बाहेर अशी चर्चा असते अभयदादांची. आम्ही ज्यावेळेस बाहेर जनतेमध्ये बसल्यानंतर जिथं सगळ्यांचं डोकं संपतं तिथं आमच्या दादांचं डोकं चालतं वकिलांचं, असं माझ्या बाहेर आम्ही ऐकत राहतो. आज त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. दादा, आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. तर त्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर मी या समस्त भारतवासियांना या दोन्ही महापुरुषांच्या जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देईल. या दोघं महापुरुषांना, महात्मा फुलेंना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन मी या निमित्ताने करतो. असं एक आपल्याकडं आहे म्हण की ज्ञाना रचिला पाया आणि तुका केलाशी कळच. तसं विवेकाच्या विचारांच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी पाया रचला आणि बाबासाहेबांनी त्याचा कळस रचला.
अशा पद्धतीने. आणि या दरम्यान मग तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संत रविदास असतील, जे गाडगे महाराज असतील, जे संत पुरुष या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले, ज्यांनी या महाराष्ट्राला विवेकाची, विचारांची एक दिशा दिली, त्या सगळ्यांच्या विचारातनं, परिपाकातनं आणि अभ्यासातनं बाबासाहेबांनी आपल्याला संविधानासारखं अमूल्य असं रत्न या देशाला दिलं, ज्याच्या आधारावर आज आपण स्वतंत्रपणे फिरू शकतो, बोलू शकतो. मला सहज असा एक विचार येतो की बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी धर्म नाकारला, हिंदू धर्म नाकारला, दुर्दैवाने आज ज्या समाजासाठी त्यांनी हे क्रांतिकारक पाऊल उचललं, त्या समाजातले अनेक आज देव धर्माला लागलेले आहेत, बाबासाहेबांना देव करायच्या मागे लागलेले आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आरत्या करून महाराजांचं कर्तृत्व झाकून त्यांना देव करण्याच्या मागे मनुवादी लागलेले आहेत, तसे आता काही समाजातले बांधव जे आहेत ते बाबासाहेबांना अशा प्रकारे बाबासाहेबांचं कर्तृत्व दाबून झाकून त्यांना देव करायच्या मागे लागलेले, ते दुर्दैवाचं आहे. ज्या 22 प्रतिज्ञा असतील किंवा जे पंचशील असेल, याचा अंगीकार बाबासाहेबांनी तुम्हाला करायला लावला होता. हा केवळ बौद्ध धर्मासाठीच नव्हता, तर तो एक माणूस म्हणून जगण्याचा एक आदर्श पाया बाबासाहेबांनी या निमित्ताने रचलेला होता. परंतु दुर्दैवाने आता आजचा युवक ह्या सगळ्या मार्गातून भरकटत निघालेला आहे. आणि म्हणून मला विचार पावली अंगीकारणं, त्यांचे विचार डोक्यात ठेवून जगणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल. आत्ताच अभयदादा आणि वकील साहेबांनी आता सांगितलेलं आहे, बाबासाहेबांचे विचार आपण सोबत घेऊन चालले पाहिजे. आणि आता सगळ्यांची आपण ह्याची मुलाखत घेतलेलीच आहे, तर एक शेवटी आपल्याला एक संकल्प करायचा आहे, शिक्षण, समानता आणि न्यायासाठी आपण सगळेजण एकत्र थांबलं पाहिजे. धन्यवाद.